रत्नाकर खन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. नंदकेश्वर शंकरपट राजा काळेबंधू नंदीपेठ अकोट तालुका अकोला सुंदर बैल उत्कृष्ट पटाचं आयोजन केलेलं होतं. त्या पटावर आलेले नामांकित बैल आपल्या स्क्रीनवर आपण पाहता. हा राजा नावाचा बैल. याच्या अगोदर पाहिला आपण सर्जा. सर्व बैल हे नामांकितच राहतात. हा महाराज सध्या आपल्या शंकरपटात हा फार धुमाकूळ करून राहिला बैल. प्रत्येक ठिकाणी पहिलं दुसरं असं बक्षीस ते घेऊन राहिले. जिगरी ग्रुप आहे अमरावतीचा. जवळजवळ 400 ते 500 सदस्य त्या जिगरी ग्रुपमध्ये आहे. एक त्यांचा प्रामाणिक उद्देश असा आहे की आपल्या अमरावती जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्रात झालं पाहिजे. आणि याचं नाव आहे महाराज, पण याला विदर्भ एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात. चिंचोली रहमापूर येथेसुद्धा या बैलांनी नंबर घेतला. ही सुद्धा छान गावरानी जोडी आहे. प्रामुख्याने शंकरपटात म्हैसूर जातीचे बैल जास्तीत जास्त मालकांकडे आहेत. याचं प्रामुख्याने कारण म्हणजे म्हैसूर जातीचा बैल हा टिकाऊ राहतो, पळाला जास्त राहतो. नाहीतर बाकीचे बैल हे 2-4 वर्ष चालतात, पण म्हैसूर जातीचा बैल हा 5 ते 6 वर्ष काढते. हे बाकीचे बैल 1 ते 2 वर्षात डाऊन होऊन जातात. पण हे बेदात जे गोरे राहतात, आता हे 17-18 महिन्याचे गोरे आहेत. अजून यांनी दातसुद्धा केले नाहीत. त्यामुळे म्हैसूर जात ही शंकरपटात जास्तीत जास्त चालते. म्हणजे भविष्यात असं न व्हावं की टोटल म्हैसूर जातीचेच बैल शंकरपटात खेळल्या जातील. म्हणजे ते जातच भाग्य नाही. यामध्ये थोड्या म्हैसूरमध्ये ही धनगरी खिल्लारी येते. छल नावाचा बैल कपटात खेळते. हा सर्व त्याच्यासोबतची आलेली जनता आहे. खरंच बैल म्हैसूर जातीचा आहे. सोयीतला बैल दिसते. आता पट म्हटलं की स्वतः कमी खातात आणि बैलाला जास्त देतात. काय भाऊ, कोणत्या धुरीत चालते? हा दोन्ही धुरीत चालते. आतापर्यंत तुम्ही कुठं बक्षीस मारले? आतापर्यंत चिंचोलीने मारलं, आपल्या चिंचोलीले शिव पल्ल्यात बी मारलं. तिथं 2-3 बक्षीस मारले. त्याच्या पहिले अनंतचा बराब देजवळ बैल होता. त्यांची त्यांनी विक्री केली. आम्ही हा केवढ्याला घेतला होता? 1,10,000 घेतला. आणि मग कोणासोबत सोडता तुम्ही इथं? आम्ही आता फायटर सोबत सोडला. आमच्याच गावचा आहे. हा. आता या बैलाकडून तुम्हाला अपेक्षा कोणती आहे? अपेक्षा असं आहे, नाव झालं पाहिजे चांगलं, असं भरपूर नाव झालं पाहिजे. आम्हाला बैलाकडून अपेक्षा 1 रुपयाची नाही आहे. बक्षीस मारणं म्हणजे शेवटी अपेक्षा झाली. अपेक्षा झाली त्याचा खर्च जास्त आहे ना. मग प्रत्येक बायको म्हटल्यानंतर तिला खाऊ पितो घालायच लागते. बरोबर आहे. मग खाऊ पी घालणं चालूच आहे ना. हा नंदीसारखं काम करावं लागते. हा होता विठ्ठल 18-22. बैल थोडासा गरम आहे. रामप्रसाद राठोड यांच्या मिसाईल सोबत जो बैल धावतो तो आहे हा देवा. हाही खतरनाक दुसरा घेतला. धुरकरी जेवढा प्रावीण्य प्राप्त लागतो तेवढेच जे बैल लावणारे आहेत, सुटी मेकर आहेत, ते सुद्धा विद्वान पाहिजेत. त्यामुळेच तो बैल 1-2 सेकंद एकतरी झाला फिरला तरी त्याचे पॉईंट कमी होतात. ही जोडी सध्या माझ्यासुद्धा अंगावर आली, आपण पाहतच आहात. पण भाऊ लोक म्हणजे जैली इंटरेस्ट आहे ते बरोबर येतात ना. भेटला मला गडी काय नाव निवृत्ती भुसकोण. चल गड्या आपण आता पटाचं तू. मग आता लहान पट भरला राजा. गप पट भरला ना. तू चलते ना आता समोर पाय ना बाबा. तुला युट्यूबचं समजते चांगलं. चलो पहिलंही म्हटलं गप आहे. नाही हे पण घ्या स्वयंसेवक काळ्या घेऊन काळी जाळी पाहिजे. बरं बैल लय आले का मग इथं? हा. नाव काय याच्याच्या जबतच नाही का बा?
नाही तर आम माणसाला जाऊ शिकवतात येईनं एकदा बेत उचलला का भणान लोक पाहतात. हे संरक्षण आहे आपल्या भारतात महाराष्ट्रात म्हणून आपण सुरक्षित आहोत. काही सीमेवर लढतात आणि काही हे आपलं आंतरिक हे आहेत दलातले म्हणजे भांडण होतात त्यांनी तिथे येतात हे लोक. हे इथं म्हणजे उंची गिंची लंबे चवळे शरीरवृष्टीनं एक माणूस म्हटलं दादाले भारी असते. हा आपल्याला मला जर भुक्की मारली की त्याला भुक्कीत ते नाक फोडतात म्हणून ते दंगल पथक आहे. ते दंगल झाली म्हणजे ते खपाल येतात ते पाठवतात त्यांनी हेच ते. आता इथं गर्दी आहे हे बैल यायची आहे सरी बैल कोणच राहाल तुम्ही आता काय बोल हातात काय घेतलं हो तुम्ही? मोरका घेतला हो गाईले घेतला नाही म्हटलं बायको बायका मोठ्या हे शंख घेतला तंकीरवाले तुम्ही शंख घेतला गोरा आहे तुमच्या जो स्वतःला घेऊन राहिलो बायका तुम्ही नाही घेतो तर मी सस्पेंड करायला लावत त्यांना बैलाचं नाव काय मग विरा आहे. बैलाला काय दूध किती पाचता का तुला काय अंगाला सोपला रे दाताला काय झालं रे तार बांधले कंपाऊंड इथं निघाला पाहिजे. साधू संत तुम्ही जो पटका तुम्ही साधू संतच बनला पण साधू संत वाटत ना तुम्ही नाही मी शेतकऱ्याचा माणूस मला व्यसन कोण नाही पण पटाचा शौक नाद आहे. हे पटाचं व्यसनच आहे ना बाबा. व्यसन नाही हे हा शेतकऱ्याचा नाद आहे. बरं काय सास काय नाव कॅप्टन 19 महिन्याचा आहे फक्त बेता. कुठून घेतला हा घेतला तामिळनाडूतून धनगरी किल्ला रे. बरं कोणत्या धुरीत चालते मग हा उजवीन दोन्ही खांदी पडते. कोणत्या पटाचा आहे बाई? आता गावगाडाचा 19 महिन्याचं वाचलं आहे फक्त. कोणत्या गावच्या? अंबाडी अकोला. तुम्हाला आम्ही तुमचं सबस्क्राईब केलेलं आहे चॅनल पूर्ण दिसतं. अरे बा मी शेतकऱ्याचा पोट्टा ना हे मला हात धंदा आहे म्हणजे गळी म्हणे आम्ही तुम्हाला बोलावून राहिलो होतो अकोलीला पण तुमची तारीख होती स्पेशल आम्ही या वस्त्राची मुलाखतसाठी. हो फोन आलता मला आमचा त्या दिवशी मी कुठे पटावर होतो आपल्या इथं इनडायरेक्टली होम टू होम खरेदी आहे तामिळनाडू. अच्छा तुम्ही होम टूम कशी आहे तुम्ही पाहायला गेलो होते तिथं? नाही ऑनलाईन घेतला. दाखव रे भाऊ फोटोग्राफर. हा बोल. या शंकरपटावर आलेले आहेत संजीव पाचोळे प्रशांत भाऊ पाचोळे FMCचे डायरेक्टर आहेत. ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संलग्न जर लोक असले तर समजून घ्या ते शेतकऱ्याच्या संलग्न आहेत म्हणजे शेतकरी हिताचे स्थिती निर्णय आहेत. थोडंसं उभे राहिलं तर फार चांगलं राजू हे अजून 300 दूर करायला काही भेव घेऊ लागत नाही का मग तुम्हाला? आता तुम्ही शेतकरी जागा नाही पण राजा स्मार्ट दिसतं ना शेतकरी असं नसतं ना म्हणजे तुम्ही उच्च कोटीतले शेतकरी आहे. आम्ही तुम्हाला हा पटाचा शौक कसा काय लागला? पटाचा शौक आमचे मंगेश भाऊ चिखले आमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत राहून त्यांनी यापूर्वी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन केलं होतं. तुमच्यासोबत तुम्ही एकटे आले तर तुमच्यासोबत प्रेस्टिजवाले माणसं असतील ना राजकारणावाले मग हे सोबतचे जे असतील हे जरा चेहरे चांगला राजकारणी आहेत म्हणजे तुम्ही काय असता बा? गजान भाऊ डांगे माजी जिल्हा परिषद. कोणत्या पार्टीकडून आले ते? काँग्रेसचा रंग नाही राहिला भाऊ बीजेपी राहिली. आता तर पाहणार जे आपलं धिंगाण दलान करून दिल्लीत कौल आहे तो. बरं जनतेचा कौल असा कोण निघाला हो निरा महाराष्ट्रात लोक म्हणून की महाविकास आघाडी लंबित दिली करून राहिलो पण जरा राजकारणात दिसून आले मला. काय नाव आहे तुमचं? काशीराम सबळे. काशीराम सावळे जिल्हा परिषद रुरल जिल्हा परिषद होते वाटते तुम्ही? नाही माझी आता याच टर्म मध्ये येते का? 2009 ते 2014. आता काही इच्छा आहे ना इच्छा तर पुढे राहूच. पार्टी कोणती मग तुमची? काँग्रेस असाल तुम्ही? वंचित बहुजन आघाडी. हा वंचित बहुजन आघाडी. वंचित हो तुमच्याकडे रंग जरा बहुजन आघाडीचेच आहे. हो नाही कपलेश सांगून राहिले तुम्ही म्हणायला काही हरकत नाही. तुमचे म्हटलं कपलेश सांगून राहिले म्हटलं की तुम्ही चांगले राजकारणी आहे प्रयत्न करा लोकांचे कामं करा हे होते सर्व राजकारणी लोक. आणि हा माणूस तुम्हाला माहिती आहे पटवाला धार धिप्पाट. हा आता खपाट आपण रागला त्याने पायातली चप्पल घालून मलाच मारून द्या काय करतात मग. पहिलेच चंद होतो बा आम्ही तिकडे
व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे. धन्यवाद.